झाला, हे झालं, ते झालं. त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ. साहेब, ते WWF मधली मारामारी बघितली? तसं त्याला झोपवला. 4-4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते. साहेब, त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्या, पूर्ण हृदयात गेलेत. एवढी क्रूरता महाराष्ट्रात? संवेदनशील महाराष्ट्र आणि इतका राजकीय वरद असतं. आज चर्चा लागली, 4 जण अटकेत. एवढे दिवस सापडलेच नाही कोणाला. पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन. आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे. संतोष देशमुखला मार्क आउट केला गेला. संतोष देशमुख हा देखील फिरताना धससाहेब पुढे गेले. त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम 5-10 पोरं असायची. त्याला प्लॅन करून बाहेर काढला. तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले. नंतर त्या एक गाडी, तुम्हाला ते सगळं व्हिडिओज मध्ये दिसेल, एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली. ती जे काळी म्हणतात ना, स्कॉर्पिओ, थांबवण्यात आली. नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली, एक गाडी पुढणं आली. तो दगड टाकला, तो शेजारचा भाऊ घाबरला, ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता, तलवारीसारखं, म्हणजे त्याला सत्तूर म्हणतात. ते सत्तूर नावाचं हत्यार होतं. ह्याला खेचला, गाडीत घेतला. नंतर जे काय झालं ते सुरेश धसांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, हे इथेच थांबतं का? माझ्याकडे यादी आहे अध्यक्ष महोदय. 3/7/2024 2 गटात फायरिंग झाली. इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी, सगळी सूत्र वाल्मिक कराडावर होतो. मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं नाव नाही घेतलं. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दससाहेब. आपण, आपली जबाबदारी आहे. या 300 आयवा चालवतात कोण? कोणाच्या जीवावर चालतात? आवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला, कसला मागितला, कळू द्या ना महाराष्ट्राला. काय पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना? अध्यक्ष महोदय, परळी शहर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथे नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचं कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. त्याचा शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. म्हणजे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे. आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोण आहे तुम्हाला माहित नाही? वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही? आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता? कोण एसआयटीचा अधिकारी? बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल. कोण आहे सांगा मला? आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत. अधिकाऱ्यांनी काय करायचं? अधिकाऱ्याचा जीवच जातो ना याच्यात. एसआयटी नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. तुम्हाला अनेक शेतांची नावं देईन, जा ते शेत खणा, तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील, स्केलेटन मिळतील, हाडं मिळतील. कोणी पुरून ठेवली आहेत ते तुम्हाला माहित नाही दस साहेब? हे सगळं
मागच्या 10 वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही? तर साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. खरं सांगायला काय हरकत आहे? आपला कोण जीव घेणार आहे? आणि घेतला तर घेतला, त्याच्यासाठी तर आलोय आपण ते. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे झाला, मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरलाच उचलून नेला. त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं, त्याला ते लायसन्स मिळालं होतं, यांना ते लायसन्स हवं होतं. तर आम्हाला लायसन्स पाहिजे, उचलला त्याला, घेऊन गेले. अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईनच आहे साहेब. बापू अंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर. मुख्यमंत्री महोदय, काय समजेल? राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही, म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मग मुख्यमंत्री महोदय काळ सोकावतोय ह्या असा प्रचार. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती. तर त्याने उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय, बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय. मला क्लिप आहे अध्यक्ष महोदय, मी कुठं बोलत नाहीये, मी लगेच क्लिप पाठवीन, तुम्हाला पाठवीन, म्हणजे आपण त्यांना द्या. अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. म्हणजे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, या सरकारचे आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही. निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी अशी कोणती मर्डर झालेले मी नाही ऐकले. ते बोले ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे, पण 3-3, 4-4 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे, हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही? हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही? गुट्टे साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता, त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता, सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना? काय झालं? काही नाही झालं, हे ओरडून ओरडून नमले, कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते, शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव गेलो? कोण नुसतं नाव घेतलं तरी अख्खं केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरत. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे नाही तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे नाही तो वाल्मिक आएगा. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे, या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट्स त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला